मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्या बरोबर काम करणं काय चुकीचं आहे? आणि एक लक्षात घ्या की 2009ला ती पहिल्यांदा आमदार झाली, मी बी 2009ला पहिल्यांदा आमदार झालतो, त्यावेळेस आम्ही एकाच पक्षात काम केलेलं आहे, त्यामुळे ती ओळख होती. आता ती ओळख असताना आणि हिता आल्याच्या नंतर त्यांनी जेव्हा म्हणले की बाबा जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सगळेजण राजकारणाची जोडे बाजूला ठेवून एकत्रित काम करू, मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्या बरोबर काम करणं काय चुकीचं आहे? आणि लोकशाहीमध्ये मी तुम्हाला सांगतो, निवडणूक लढवीपर्यंत आपण एका पक्षाचे आहेत. एकदा का निवडून आलो आणि संविधानिक पदावर आपण बसलो, आमदार झालो, खासदार झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो, सरपंच झालो, की मग मत टाकणाऱ्याचेही आपण काम करणं अपेक्षित आहे आणि मत न टाकणाऱ्याचंही काम करणं आपण अपेक्षित आहे. मला वाटतं त्या भूमिकेचं आम्ही स्वागत केलं, ह्याच्यात गैर असं काय नाही. आणि एक लक्षात घ्या, तुमची काय इच्छा आहे? आम्ही तलवारी घेऊन डीपीडीसीला बसावं का इथून पुढे? म्हणजे सारखी भांडणं केल्यावर तुम्हाला वाटेल का आम्ही लय विरोध करतो म्हणून? असं नसतंय. जिथं जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचं आहे, चांगले आहेत, निर्णय योग्य आहे, तिथं आम्ही निश्चितपणे त्यांच्या सोबत आहेत. आणि ही भाडेवाडीचं दिसल्यावर आता आज दुसऱ्या दिवशीच रस्त्यावर राहू की. मला काय म्हणायचंय, निष्ठेचं मीटर जर भेटलं तर आणा एकदा, म्हणजे असं माणसाला लावून आपण तपासू तरी. एक लक्षात घ्या, ही निष्ठा ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं कुणाचं कसं झालंय, कोण कुठल्या मजबुरीने गेलंय, एखाद्याला प्रेशराईज करायचं, गुन्हे दाखल करायचे, ईडी सीबीआयच्या धाडी टाकायच्या आणि त्याला जायला मजबूर करायचं, ह्या पद्धती बऱ्याचदा अवलंबलेल्या. त्यांनी वस्तुस्थिती आहे का, ती वस्तुस्थिती कधीही नाकारली जाणार नाही, ती नाकारली जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही खमके आहेत, आमच्यावर काय धाडबी पडत नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे हाय तिथं आपलं निभराव, आम्ही काय काळजी करू नका. ह्या ओमराजेला एकदा आमदार आणि दोनदा खासदार, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांच्यामुळे मी झालेलो आहे. अशा परिस्थितीमध्ये संकटाच्या संघर्षाच्या काळात त्यांना सोडायचं काही कारण नाही. आणि आताचं जे राजकारण चाललंय ती कसं आहे, जिकडं खोबरं तिकडं चांगलं आहे, फक्त नाव जनतेच्या विकासाचं द्यायचं. मला वाटते त्या धाटणीतले आम्ही नाहीत. आणि मला वाटतं आता परीक्षा किद्दा द्यायच्या, ह्या गोष्टीसाठी परीक्षा द्यायची किद्दा द्यायच्या. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की हा जो जिल्हा आहे धाराशिव, हा भाई उद्धवराव दादांचा जिल्हा आहे. तुम्हाला त्यांच्या बाबतीत ती एक गोष्ट माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण मी सांगतो तुम्हाला, परत तिचा उल्लेख करतो. उद्धवराव दादा विरोधी पक्षनेते होते विधानसभेमध्ये आणि चव्हाण साहेब वर केंद्रात गेले मुख्यमंत्री असताना. उद्धवराव दादांना विचारणा झाली होती की तुम्ही मुख्यमंत्री होता का पक्ष सोडून? उद्धवराव दादांनी नम्रपणे सांगितलं की शेतकरी आणि शेतमजुरासाठी मी आलेलो आहे, आणि मुख्यमंत्री पदाला नकार दिला त्यांनी. मला वाटतंय ते ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते, प्रतिनिधित्व करत होते ह्या मतदारसंघाचं. त्या मतदारसंघात आम्ही आहेत, त्यामुळे आम्हाला त्याची जाणीव आहे आणि ती जाणीव ठेवून आम्ही काम करणार आहे. त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो, माणूस रिकाम्या हातानंच येतंय आणि रिकाम्या हातानंच जातंय. माणूस मेल्याच्या नंतर काय शिल्लक राहतंय, त्याचं नावच राहतंय. तुम्ही कधी ऐकलं का बॅगा भरून गेलं घेऊन म्हणून, वर जमीन लयमिटी घेतली वर घेऊन गेलं म्हणून? सगळं इथं ठेवायचंय. त्यामुळं माणसाचं नाव ही अखंड राहते आणि ती नाव जपायचं काम आम्ही निश्चित करू. या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.